मातीची चोरी करून अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने इसमास चिरडले। महसूल विभागाचे साटेलोटे असल्याचे केले आरोप। गणेशपूर पांढरकवडा रोडवरील घटना। घर बांधकाम करण्यास वापरण्यात येणाऱ्या विटांकरिता लागणाऱ्या मातीची चोरींचं प्रमाण अत्यंत वाढलेलं आहे। गावात लागत असलेल्या टेकडीची व शेतातील मातीची चोरी करणे व त्याची अवैध वाहतूक करणे हा एक प्रकारचा नित्यनेम झालेला आहे। अशातच आज दिनांक 14 डिसेंबर रोजी गणेशपूर पांढरकवडा रोडवर रजत वाघमारे नामक व्यक्तीच्या मालकीचा ट्रॅक्टर क्रमांक MH32A5877 माती चोरीची वाहतूक करून भरधाव वेगाने जात असताना वयोवृद्ध नामे सदाशिव बापूराव वैद्य वय वर्ष 62 राहणार गणेशपूर या व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय। घटनास्थळी सावंगी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप कापळे व त्यांच्या टीमने पुढाकार घेऊन जमावाला आटोक्यात आणले व ट्रॅक्टर मालक व चालक यांना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे। गेल्या वर्षातील ही 5वी घटना असल्याची माहिती गावकऱ्यांच्या माध्यमातून पुढे येत आहे। अशा होणाऱ्या गैरप्रकाराकडे महसूल विभाग का लक्ष देत नाही? या होणाऱ्या अवैध माती वाहतुकीमध्ये महसूल अधिकाऱ्यांचे साटेलोटे तर नाही ना, असा प्रश्न सुद्धा जनतेच्या माध्यमातून पुढे येत आहे। मी मनीष चापडे, गणेशपूर उपसरपंच। आज आमच्या गणेशपूर गावामध्ये 5 वर्षापासून अवैध धंदा, मातीचे उत्खनन आणि एकदम गाडी एकदम म्हणजे त्यांच्या मनाने चालवत आज 5 वर्षापासून आज 4थी घटना, 5वी घटना, 5व्या घटनेला डायरेक्ट जीव गेलेला आहे। याला जिम्मेदार पूर्ण महसूल विभाग आहे, पूर्ण प्रशासन आहे। पूर्ण त्या आज करता म्हणून त्याची डेट झाली आहे। आज त्याला आर्थिक मदत करायला कोणी नाही आहे। आज आम्ही 5 वर्षापासून या गावात घुमून राहिलो, कोणीच आमचा पुढाकार घ्यायला तयार नाही। याच्यामध्ये सर्व प्रशासन जबाबदार आहे। सागर वैद्य, साहसिक न्यूज 24 वर्धा।